हॅलो. सुरू असलेला सामना श्रीदेवी सातेरी स्पोर्ट्स सरंबा वर्सेस स्वामी कलेश्वर नेरूर. प्रथम नाणेफेकचा कौल जिंकतोय तो सातेरी स्पोर्ट्स सरंबा आणि क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. स्वामी कलेश्वर नेहरू संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करता येतो सातेरी संघ. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे पहिले शतक घेऊन मात्र हुजेर सामना करेल. दादा चांगला फटका, पहिला फटका निश्चितच तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावं लागते. संघाच्या धावसंख्येला सुरुवात होते एका धावेने. आपलं खातं खोलतोय दादा. एका चेंडूचा खेळ समाप्तीनंतर एक धाव होते स्वामी कलेश्वर नेहरू संघाची. पॉवर प्ले शतक, शतकामध्ये 2 चांगला फटका, खराब असं क्षेत्ररक्षण होते ते प्रसाद याच्याकडून. निश्चितच चेंडू जातोय डिक्लेअर झोनसाठी एका धावेसाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये 1ने बदल होतोय. संघाची धावसंख्या होती ती मात्र 2 धावा. सावध अशी सुरुवात करतायत ते स्वामी कलेश्वर नेहरू संघाचे हे फलंदाज. तेवढी चांगली अशी गोलंदाजी करतोय आतापर्यंत उजेर. पॉवर प्लेचं शतक फेकतोय. मग 2 चेंडूवरती 2 धावा खर्च करतोय. या शतकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा इरादा असेल तो मात्र स्वामी कलेश्वर नेहरू संघाचा. चांगला चेंडू आणि मात्र गडी बाद होतोय इथे. स्वामी कलेश्वर संघाचा पहिला हादरा बसतोय. संघाची धावसंख्या स्थिर होती ती मात्र 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. चांगली अशी गोलंदाजी करतोय हुजेर आपल्या संघासाठी. राहुलची जागा घेण्यात येत होतो मात्र साहिल आतापर्यंत पुढचा चेंडू उजेराचा साहिलच्या अटी. मला वाटतं मोठी अशी अपील आणि मला वाटतं LB स्वरूपात होतोय तो आउट. साहिल चांगली अशी गोलंदाजी करतोय उजेर आपल्या संघासाठी. वारंवार 2 गडी बाद करतोय. साहिलच्या स्वरूपात मोठा धक्का बसतोय तो मात्र स्वामी कलेश्वर नेहरू संघाला. निश्चित तिथे हॅट्रिकची संधी असेल ते उजेऱ्याला. सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय. आता मात्र साहिलची जागा घेण्यात येत होती मात्र शिवा याच्या बॅटमध्ये क्षमता आहे चेंडूला सीमारेषे पलीकडे पोहोचवण्याची. पाहायचं आहे शिवा कशा प्रकारे आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय तो. खराब अशी सुरुवात म्हणता येईल स्वामी कलेश्वर नेहरू संघाची. तेवढी चांगली अशी गोलंदाजी करतोय तो उजेर. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 2 धावा होत आहेत. 2 गडी बाद करतोय तो उजेर. चांगला असा ब्लॉक होल प्रकारचा चेंडू. याच्यावरती नावाची संधी. तेवढं धीमा असं क्षेत्ररक्षण होते प्रसाद जळवे याच्याकडून. मात्र एका धावावर समाधान मानावं लागतं इथे. शिवायाला संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा.
आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी पूर्ण जकडून ठेवतोय तो साई कलेश्वर स्पोर्ट्स संघाला. फटका चांगला आहे, निश्चितच झेल बांधण्याची संधी आणि चांगल्या रीतीने झेल टिपतोय. आणि तिसरा गडी बाद होतोय तो. पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद करण्याची दिवशी मिळते ते मात्र हुजेराला. धावसंख्या स्थिर होती ती मात्र 3 ह्या धावसंख्यावरती अतिशय खराब अशी सुरुवात म्हणता येईल साई स्पोर्ट कलेश्वर संघाची. आता मात्र दादा याची जागेने तो मात्र बबलू. मैदानावरती सलीम शाह यांचं आगमन होतंय. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं शतक घेऊन होतं मात्र काका कालेलकर. पहिल्या शतकाचा खेळ समाप्त होतोय. 3 धावा होतात 3 गडच्या मोबदल्यात. काका चांगला चेंडू, चांगला चेंडू. पहिला चेंडू गुड लेंथ वरती टाकतोय. शिवाला काही समजू शकत नाही. चेंडू जातोय निर्धाव. अतिशय चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल ती काका याची. सुरुवात मात्र चांगली करतोय. निश्चित धाव संख्या स्थिर होती ती मात्र 3 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा काका टू शिवा. पुन्हा एकदा सेम चेंडू. पुन्हा चकतोय तो मात्र शिवा. सलग 2 चेंडू निर्धाव फेकतोय काका. अतिशय चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल या संघाची. पहिल्या शतकामध्ये उजेने मात्र 3 धावा खर्च केला, 3 गडी बाद केले. त्यानंतर त्याचा पाठोपाठ काकाचा हा तिसरा चेंडू पुढे सरसाद मारतोय. चांगला फटका आहे. कव्हरेज चेंडू खेळतोय. यावर चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मात्र एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने बदल होतोय. संघाची धावसंख्या होती ती मात्र 4 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 4 धावा जमवत आहेत ते मात्र स्वामी कलेश्वर नेहरू संघ. अतिशय खराब दयनीय अशी स्थिती होते. सामना करेल तो बबलू काका याचा. स्लो प्रकारचा चेंडू. निश्चितच चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने मात्र एका धावेवरून समाधान मानावं लागतंय. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने बदलतोय. संघाची धावसंख्या होती ती मात्र 5 धावा. आतापर्यंत दुसऱ्या शतकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 4 चेंडूवरती काका 2 धावा खर्च करतोय. चांगली अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. सामना करेल शिवा. शिवाच्या बॅटमध्ये क्षमता आहे. पाहायचं आहे काकाचा सामना करण्यासाठी तयार आहे तो शिवा. निश्चितच मोठा फटका समोर दिशेने. निश्चितच सी महाराष्ट्र पलीकडे चेंडू भिरकावून देतो 6 धावासाठी. निश्चितच म्हटल्याप्रमाणे शिवाच्या बॅटमध्ये जी क्षमता आहे तो पुरेपूर त्याचा फायदा घेतोय. ओव्हरपिच प्रकारचा चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह खेळतोय आणि सीमारेषे पलीकडे पोहोचवतोय. संघाच्या धावसंख्येमध्ये 6 ने बदलतोय. संघाची धावसंख्या होती ती मात्र 11 या धावसंख्येवरती. दुहेरी आकड्यामध्ये संघाची धावसंख्या होते 11. अशाच प्रकारच्या फटक्याची गरज आहे. पुन्हा एकदा काका टू शिवा. चांगला फटका फसतोय. निश्चितच झेल बाजूला जे चांगला असा झेल टिपतोय शिवा मात्र इथे बाद होतोय 11 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 4 गडी बाद होत आहेत. 2 शतकाचा खेळ समाप्त होतोय. 12 चेंडूमध्ये 4 गडी बाद करतायत ते सातेरी स्पोर्ट्स सरमळ संघाचे खेळाडू.
आता मात्र शिवा जळवी बंधू आबा जळवी मागच्या मॅच मध्ये चांगली अशी फटकेबाजी केली होती. आबा यांनी आपल्या संघासाठी चांगला स्कोर करून ठेवला होता. तोच मात्र आबा जळवी आता मैदानावर जातोय. आबाच्या खांद्यावर पूर्णपणे जबाबदारी असेल या सामन्याची. मात्र वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसरं शतक घेऊन येत होते मात्र शुभम नेरुरकर. मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगली अशी गोलंदाजी केली शुभम याने. तोच शुभम मात्र या मॅच मध्ये काय करतोय तो पाहायचं आहे. निश्चितच सामना करेल तो बबलू. पहिला चेंडू घेऊन येतो शुभम बबलू याच्या अटी. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू निश्चितच पंच जोहेल नाईक स्वर घोषित करतायत. संघाच्या धावसंख्येमध्ये अतिरिक्त बदल होतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 12 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू दिशाहीन फेकतोय. पुढचा चेंडू शुभम याचा चांगला हलक्या प्रकारे कटवतोय. निश्चितच या चेंडूवरती धावा काय मिळत नाहीत. धावसंख्या स्थिर राहते मात्र 12. आता मात्र लाईन भेटते शुभम याला. पहिला चेंडू स्वर फेकल्यानंतर दुसरा चेंडू चांगला फेकतोय. बबलू काय त्या चेंडूचा फायदा उचलू शकत नाही. धावसंख्या स्थिर राहते ती 12. निश्चितच चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय एका धावेसाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये एकीने बदलतोय. संघाची धावसंख्या होती मात्र 13 धावा. अतिशय संत अशी सुरुवात स्वामी कलेश्वर नेहरू संघाची. चांगली गोलंदाजी करतोय शुभम आपल्या संघासाठी. आतापर्यंत फुलटॉच प्रकारचा चेंडूचा मात्र फायदा उचलू शकत नाही. एका धावेसाठी फक्त ढकलतोय चेंडू. एका धावेने समाधान मानावं लागतंय. आता मात्र स्ट्राईकचा भार सांभाळतोय तो मात्र चौकार षटकाराचा बादशाह आबा जळवी. पाहायचं आहे शुभम याच्या गोलंदाजीवरती आबा जळवी कशा प्रकारे खेळतोय. शुभम याचा चेंडू आबा याच्या अटी. चांगलाचा चेंडू निर्धाव चेंडू फेकण्यात यश मिळते शुभम याला. आबा याला काही चेंडू समजू शकत नाही. चेंडूचा तो निर्धाव. धावसंख्या स्थिर होती ती मात्र 14 या धावसंख्येवरती. मोठा फटका खेळण्याच्या नादात पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय. अतिशय चांगली अशी गोलंदाजी करतोय. लाईन दिशा अचूक ठेवतोय तो मात्र शुभम. धावसंख्या स्थिर होती ती मात्र 4 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. अतिशय दयनीय स्थिती अशी होती ती मात्र स्वामी कलेश्वर नेहरू संघाची. पुन्हा एकदा चेंडू लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. संघाच्या धावसंख्येमध्ये 1ने बदलतोय. आतापर्यंत 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्थिर होते ती मात्र 4 गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. 18 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. आतापर्यंत धावसंख्या स्थिर होती ती मात्र 15. निश्चितच स्वामी कलेश्वर नेहरू संघाला आपलं आव्हान जिवंत ठेवण्याचं असेल तर निश्चितच हा सामना जिंकणं गरजेचं आहे. आता मात्र वैयक्तिक
दुसरं संघातर्फे चौथं शतक घेऊन येतो मात्र काका कालेलकर. दुसरं शतक फेकलं होतं काका याने, अतिशय चांगलं शतक फेकलं होतं. मात्र काकाचा सामना करेल तो मात्र चौकार षटकाराचा बादशाह आबा. चांगला फटका, मोठा फटका निघतोय स्ट्रेट ड्राईव्हच्या, निश्चितच चेंडू येतोय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये 6 ने बदलतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 21 या धावसंख्येवरती. पूर्णपणे आबाच्या खांद्यावर जबाबदारी आहे. निश्चितच मोठी फटके खेळावे लागतील आबायाला. पहिला फटका निघतो आबायाच्या बॅटमधून. पुन्हा एकदा काका तो आबा पाहायचा आहे चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करत होतो आबा. स्लो प्रकारचा चेंडू, थोडासा बीट होतोय आबा. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र निर्धाव होतोय. धावसंख्या स्थिर होती ती मात्र 21 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 4 गडी बाद होत आहेत स्वामी कलेश्वर नेहरू संघाचे. पुन्हा एकदा काका, चांगला फटका, चेंडू जातोय मात्र डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने बदलतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 22 या धावसंख्येवरती. चांगलं कमबॅक करतोय तो काका कालेलकर. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू. आता मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या स्थिर होती ती मात्र 22 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा काका, पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू होतो 1 धावेसाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने बदलतोय. संघाची धावसंख्या होती ती मात्र 23 धावा. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेचतोय आबा. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करतोय तो मात्र काका. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होते ती मात्र श्रीदेवी सातेरी स्पोर्ट्स सरंबळ या संघाकडून. उजेऱ्याचं पहिलं शतक पॉवर प्लेच्या शतकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या. 3 गडी मोठे बाद केले होते. तिथूनच सुरुवात झाली. त्यानंतर चांगलं निश्चित मोठा फटका निघतोय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये 6 ने बदलली. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 29 या धावसंख्येवरती. सरमळ चे सरपंच माननीय रावजी कदम ग्राउंडवर त्यांचं आगमन झालं आहे. त्यांनी पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. रावजी कदम संपर्क सरपंच रावजी कदम. चांगला असा झेल टिपतोय तो मात्र शुभम. मोठा गडी बाद होतोय अभयाच्या स्वरूपात. 5वा धक्का बसतोय तो मात्र स्वामी कलेश्वर नेहरू संघाला. चांगली अशी फलंदाजी म्हणता येईल आपल्या चांगल्या संघासाठी. आतापर्यंत 2 षटकार खेचतोय. फटका चांगला होता मात्र तेवढंच चांगलं असं क्षेत्ररक्षण होते ते मात्र शुभम गावड्याच्याकडून. निश्चितच चेंडू 6 धावांसाठी जात होता मात्र अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण करतोय शुभम. आणि 5वा गडी बाद होतोय तो मात्र स्वामी कलेश्वर नेहरू संघाचा. धावसंख्या स्थिर होती ती मात्र 29 या धावसंख्येवरती. आता मात्र 5वं शतक घेऊन मात्र उजेर. बॅटिंग पॉवर प्ले शतक असेल. पंचा जोहेल नाईक इशारा करताना. निश्चितच या शतकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा इरादा असेल तो बबलू. आणि आता जातोय तो नवीन फलंदाज रोहन कुंभार. 24 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय. धावसंख्या स्थिर होती ती मात्र 29 या धावसंख्येवरती. बॅटिंग पॉवर प्लेच्या शतकामध्ये निश्चितच 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतील.
उजेर पहिले शतक चांगला फेकतोय. दुसरं बॅटिंग चांगला फटका आणि फटका फसतोय. फटक्याखाली मात्र सिद्धेश चांगलासा झेल टिपतोय आणि बबलू याच्या स्वरूपात 6वा गडी बाद होतोय तो मात्र स्वामी कलेश्वर संघाचा. सरपंच माननीय रावजी कदम यांचं इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. बबलूची जागा नेट होते मात्र उमेश धन्नूर लेफ्ट हँडर बॅट्समन. उमेशच्या बॅटमध्ये क्षमता आहे चेंडूला चिमारच्या पलीकडे पोहोचवण्याची. आतापर्यंत चांगलं असं शतक फेकतोय तो मात्र उझेर आपल्या संघाची चांगली कामगिरी करतोय. पहिले पॉवर प्लेचं शतक फेकलं होतं मात्र 3 धावा खर्च केल्या होत्या. मोठा 3 गडी बाद केले होते. तोच उझेर मात्र दुसरं बॅटिंग पॉवर प्ले शतक फेकतोय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतो. दुसरा चेंडू मोठा फटका निश्चितच फटका जयंत नेरुळकर हातामध्ये जातोय. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने बदलते. संघाची धावसंख्या होती मात्र 30 धावा. आतापर्यंत 6 गड्यांच्या मोबदल्यात स्वामी कलेश्वर नेहरू संघ 30 धावापर्यंत मजल मारतोय. चांगला 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 चेंडू ब्लॉक होल प्रकारचा चेंडू झेल बाजवण्याची संधी होती मात्र विकेट किपर शुभम याच्याकडून झेल कसा सुटतोय. चेंडू येतोय डिक्लार झोनमध्ये एका धावसाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने बदलतोय. संघाची धावसंख्या होती मात्र 31 धावा. आतापर्यंत 6 गडी बाद होत आहेत. धावसंख्या स्थिर होती ती मात्र 31 धावा. अतिशय चांगली अशी गोलंदाजी करत होतो उझेर आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा उझेर टू रोहन. निश्चितच पंच जवळना एक स्वर घोषित करताना संघाच्या धावसंख्येमध्ये अतिरिक्त न बदलतोय. संघाची धावसंख्या होती ती मात्र 32 या धावसंख्येवरती. आता काहीशी दिशा लाईन भटकतोय. स्लो प्रकारचा चेंडू मात्र भेट होतोय रोहन याला. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर होते 32 या धावसंख्येवरती. चांगलं असं आतापर्यंत शतक हातावतोय तो मात्र उझेर. चांगला फटका आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळतोय. निश्चितच या फटक्यावरती 1 धावावर समाधान मानतोय. चांगली बिटवीन द रनिंग द विकेट मानता येईल ती रोहन याची. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय रोहन याला. संघाची धावसंख्येमध्ये 2 ने बदलतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 34 धावा. अशावरती शेवटचा चेंडू असेल पाहायचा आहे. मोठा फटका निघतोय की आरोहन याच्या बॅटमधून. फुल टॉच प्रकारचा चेंडू निर्धाव होतोय. 5 षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्थिर होते मात्र 6 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा. आतापर्यंत 30 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 6 गडी बाद होत आहेत स्वामी कलेश्वर संघाच्या आणि धावसंख्या स्थिर होते मात्र 34 धावा. रोहन मात्र गडी बाद होतोय. इथे थोडीशी हा ना करता मध्ये रोहन इथे बाद होतोय.
चांगली अशी गोलंदाजी करतोय राकेश कदम आपल्या संघासाठी. आता मात्र रोहण्याची जागा घेण्यात येतो मात्र कुडाळचा बाहुबली रवी जळवी. धावसंख्या स्थिर राहते मात्र 34 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू घेऊन राकेश कदम आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. सामना करेल रवी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकतोय. सलग दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय. फटका फसतोय. फटक्या मागे 2 क्षेत्ररक्षक धावतायत मात्र रवी मात्र इथे बाद होतोय. पुन्हा एकदा थोडीशी हा ना करता रवी याच्या सर्वात मोठा धक्का बसतोय मात्र सातेरी स्पोर्ट्स सरमळ संघाला. धावसंख्या स्थिर राहते ती मात्र 35 धावा. शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होते मात्र 35 धावा. चांगला फटका. फटका सीमारेषे पलीकडे जातोय 6 धावांसाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये 6 ने बदलतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 41 या धावसंख्येवरती. मोठा फटका निघतोय उमेशच्या बॅटमधून. निश्चितच झेल चांगला झेल टिपतोय मात्र विकेट किपर शुभम. धावसंख्या स्थिर होती ती मात्र 41. आतापर्यंत 8 गडी बाद होत आहेत ते मात्र सातेरी स्पोर्ट्स सरमळ संघाचे. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ असेल मात्र धावसंख्या स्थिर होती मात्र 41 धावा. आतापर्यंत 9 गडी बाद होत आहेत. 41 धावसंख्येवरती धावसंख्या स्थिर होते ती. आता मात्र स्ट्राईकचा भारत मात्र आली. शेवटचा चेंडू सामना करेल तो मात्र आली. चांगला चेंडू मात्र पंच स्वर घोषित करतायत. खराब असा चेंडू दिशाहीन चेंडू. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने बदलतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 42 धावा. पुढचा चेंडू राकेश याचा. निश्चितच चेंडू निर्धाव शतक संपतय. संघाच्या धावसंख्या होती ती मात्र 42. 43 धावांचं आव्हान ठेवते तो मात्र सातेरी सरंबळ स्वामी कलेश्वर नेहरू संघासमोर.
अंपायर जिमचे मालक प्रथमेश केळबायकर यांचं आगमन होते मैदानावरती. प्रथमेश केळबायकर यांना विनंती आहे की पॅव्हलियनमध्ये येऊन बसायचं आहे. कोल्यांचील संघाचे कर्ता करविता जमीर शेख आलेले आहेत. त्याने पण पॅव्हलियनमध्ये यायचं आहे, येऊन आसनाग्रस्त व्हायचं आहे. सातेरी स्पोर्ट्स सर्व संघाने प्रथम फलंदाजी करून धावसंख्या जमवली होती. मात्र सातेरी सरंबळ संघाने प्रथम फलंदाजी करून 42 धावा जमावल्या. 43 धावांचं असं आव्हान ठेवलंय ते मात्र स्वामी समर्थ संघासमोर. स्वामी कलेश्वर नेहरू संघाकडून प्रथम फलंदाजी करताना राकेश आणि शुभम. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं शतक घेऊन मात्र शिवा जळवी लेफ्ट हँडर बॉलर. 43 धावांचा पाठलाग करत असताना पहिलंच पॉवर प्ले शतक. या शतकामध्ये किती धावा जमवतात ते पाहायचं आहे. राकेश आणि शुभम स्ट्राईकचा भार सांभाळतो मात्र राकेश. पहिला चेंडू शिवायचा, चांगला फटका, मोठा फटका निघतोय पहिल्या चेंडूवरती. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये एखाद्यासाठी जातोय. फटका मात्र चांगला होता, काहीशी नैसर्गिक अडथळा होतोय मात्र चेंडू दिशा बदलतोय एका धावेसाठी. वैयक्तिक खातं खोलतोय एका धावेने, संघाचं खातं खोलतोय एका धावेवरती. पहिला चेंडू शॉर्ट पिच करता चेंडू, हुकचा फटका खेळतोय तो मात्र राकेश. पुन्हा एकदा शिवा राकेशच्या अटी. पुन्हा मोठा फटका, या फटक्यावरती आतापर्यंत 1 धाव मिळतात आणि सहजरित्या 2 धाव पूर्ण होत आहेत. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने बोलतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 3 धावा. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होती ती मात्र 3 धावा. चांगली अशी फलंदाजी सुरुवात करतोय तो राकेश आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा शिवा जळवी. चांगला असा निर्धाव चेंडू फेकतो तो शिवा. राकेशला चेंडू काही समजू शकत नाही. स्लोअर प्रकारचा चेंडू, चेंडू मात्र निर्धाव होतोय. आता मात्र 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्थिर होती मात्र 3 धावा. अतिशय चांगली अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी शिवा. मोठा फटका, मोठा फटका.
चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये 4 बदलतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 7 या धावसंख्येवरती. अतिशय चांगली अशी सुरुवात करतोय तो राकेश आपल्या संघासाठी. चार चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. आतापर्यंत धावसंख्या स्थिर राहते ती 7 या धावसंख्येवरती. जिंकण्याचं उद्दिष्ट आहे ते मात्र 43 धावांचं. चांगली सुरुवात म्हणता येईल स्वामी कलेश्वर नेहरू संघाची. चांगला चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय. चांगलं असं कमबॅक करतोय तो मात्र शिवा जवळी. 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्थिर होतोय मात्र 7 धावा. शेवटचा चेंडूचा कसा प्रकारे सामना करेल राकेश. चेंडू येतोय डिक्लेअर झोन मध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती होते. संघाची धावसंख्या होती मात्र बिनगडी बाद 8 धावा. चांगली अशी सुरुवात म्हणता येईल स्वामी कलेश्वर नेहरू संघाची. जिंकण्याचं उद्दिष्ट आहे ते मात्र 43 धावांचं. आतापर्यंत 8 धावा जमवत आहेत ते आपल्या संघासाठी. आता मात्र वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं शतक गणितो मात्र रोहन कुंभार. संघाचा आयकॉन स्वतः जबाबदारी खांद्यावरती घेतोय. लेफ्ट हँडर बॅट्समन शुभम स्ट्राईकचा भार सांभाळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. आता मात्र 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. 30 चेंडू आणि 35 धावा. पाहायचं आहे कशा प्रकारे सामना करेल शुभम रोहन याचा. पुढे चर्चावर चेंडू खेचतोय. निश्चितच रवी चेंडूच्या जवळ आहे. या चेंडूवरती आतापर्यंत एका धावावर समाधान मानावं लागते ते मात्र शुभम याला पूर्णपणे नकार देतोय तो मात्र राकेश. आता मात्र स्ट्राईकचा भार सांभाळतोय राकेश. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द हिरो ज्याला संबोधलं होतं ते मात्र राकेश कदम स्ट्राईकचा भार सांभाळतोय. फुलटॉच प्रकार चेंडू काढून देतोय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये 6 ने बदलतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र धावसंख्या होती मात्र 15 धावा. मोठा फटका निघतोय. चेंडूला बिरकडून देतोय तो मात्र 6 धावांसाठी. खराब असा चेंडू. चांगला कमबॅक करतोय रोहन. षटकाच्या नंतर मात्र निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्या स्थिर होती ती मात्र 15 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू रोहन याचा. चांगला फटका. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एका धावसाठी संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने बदलतोय. संघाची धावसंख्या होती मात्र 16 धावा.
सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत पंच म्हणून काम पाहते ते मात्र जोहेल नाईक आणि नसरूर शाह. चांगले असे पंच. चांगला फटका. निश्चितच या चेंडूवरती आतापर्यंत एक धाव कंप्लीट करतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने बदलतोय. संघाची धावसंख्या होती मात्र 18 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चांगली अशी सुरुवात करतायत ते दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. 43 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या होती ते मात्र 18 धावा. बिनगाडी बाद 18. पुढचा चेंडू रोहण्याचा. मोठा फटका खेळाडूंच्या नजर. चेंडू मात्र निर्धावतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्थिर होती ते मात्र 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा. 43 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 18 धावावरती समाधान मानू लागते ते मात्र स्वामी कलेश्वर नेहरू संघाला. आता मात्र 24 चेंडू आणि 25 धावा काहीसं समीकरण राहतंय. वैयक्तिक दुसऱ्या संघातर्फे तिसरं शतक घेऊन येतो मात्र शिवा जवबी. पुढे सरसावा चेंडू आणि मात्र गडी बाद होते. पहिला गडी बाद होतोय तो मात्र 18 धावसंख्येवरती स्वामी कलेश्वर नेहरू संघाचा. आता मात्र शुभमेची जागा घेण्यात येतो मात्र संघाचा आयकॉन खेळाडू उजेर. गोलंदाजीमध्ये अतिशय चांगले असं प्रदर्शन केलं उजेराने. तोच आता फलंदाजीसाठी आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो ते पाहायचं आहे. निश्चितच धावसंख्या स्थिर होती मात्र एका गाड्याच्या मोबदल्यात 18 धावा. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी करतोय शिवा आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय शुभम. दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो मात्र उझीर. रनआउटची संधी मात्र हुकते. खराब असा खराबच्या चुकीच्या दिशेने थ्रो होतोय तो मात्र आणि संधी हुकते रनआउटची. धावसंख्या स्थिर होती ते मात्र 19 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय शिवा आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय. दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद. चांगला फटका. मोठा गडी बाद होतोय मात्र आकाश कदमाच्या स्वरूपात. चांगलं झेल टिपतोय तो मात्र रोहन. चांगली अशी गोलंदाजी करतोय आतापर्यंत आपल्या संघासाठी. आता मात्र समीकरण राहत आहे 21 चेंडू आणि 24 धावांची गरज. 21 चेंडूमध्ये 24 धावा.
राकेश याची जागा येणार होते मात्र गौरव दाभोलकर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय शिवा आपल्या संघासाठी. आपल्या शतकामध्ये 2 गडी बाद करतोय. धावसंख्या स्थिर राहते ती मात्र 19 धावसंख्येवरती. समीकरण राहते ते मात्र 21 चेंडू 24 धावांची गरज आहे ती मात्र स्वामी कलेश्वर निडू संघाला. पुढचा चेंडू शिवायाचा. चांगला फटका या चेंडूवरती निश्चितच आतापर्यंत 1 धाव कंप्लीट करतायत आणि म्हणता 2 धाव कंप्लीट. तिसरी धाव पण कंप्लीट आणि खराब असा थ्रो. निश्चितच चेंडू आता डिक्लेअर झोनमध्ये एकूण 4 धावा या चेंडूवरती. जिथे 2 धावा होत्या तिथे अतिरिक्त धाव जातोय डिक्लेअर झोनमध्ये. 4 धावा मिळतात. संघाच्या धावसंख्येमध्ये 4 ने बदलते. संघाची धावसंख्या होती ती मात्र 23 धावा. आतापर्यंत 2 गडी बाद होत आहेत. धावसंख्या स्थिर होती 23 या धावसंख्येवरती. आता मात्र 20 चेंडू आणि 20 धावा. चांगला फटका फसतोय. फटका हवेमध्ये आहे. उमेश धनुर मात्र चांगलासा झेल टिपतोय आणि मोठा गडी बाद होतोय गुजरच्या स्वरूपात. संघाला बसतो तो 3रा धक्का 23 धावसंख्येवरती. आता मात्र 19 चेंडू आणि 20 धावांची गरज. नवीन फलंदाज जातोय मात्र काका. चांगलं असं कमबॅक करतोय तो शिवा जळवी. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. या शतकामध्ये 2 गडी बाद करतोय. या शतकामध्ये 3 गडी बाद करतोय. धावसंख्या स्थिर राहते मात्र 23 धावा. स्ट्राईकचा भार सांभाळतोय मात्र काका कालेलकर. अतिशय चांगली अशी गोलंदाजी केली होती काकाने आपल्या संघासाठी. तोच काका मात्र स्ट्राईकचा भार सांभाळतोय. तेवढाच ताकदीचा गोलंदाज शिवा जळवी. आतापर्यंत 3 गडी बाद करतो या शतकामध्ये. पुढचा चेंडू शिवायाचा काकासाठी. चांगला फटका जातोय डिक्लेअर झोनमध्ये. एका धावसाठी संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने बदल होतोय. संघाची धावसंख्या पोचते ती मात्र 24 धावा. आतापर्यंत 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 24 धावा. आता मात्र 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. 18 चेंडू 19 धावा. वैयक्तिक दुसऱ्या संघातर्फे 4थं शतक घेऊन येतो मात्र रोहन कुंभार. पहिला चेंडू रोहन याचा. चांगला फटका निश्चितच. चांगली ट्राय केली होती. झेल मात्र घाल करतोय. संघाची धावसंख्या स्थिर होती ती मात्र 24 धावा. 17 चेंडू 19 धावांची गरज. चांगली अशी गोलंदाजी करतोय आतापर्यंत रोहन आपल्या संघासाठी. फटका मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक आणि चांगलाचा झेल टिपतोय. 4था गडी बाद होतोय स्वामी कलेश्वर निडू संघाचा. धावसंख्या स्थिर होती ती मात्र 24 या धावसंख्येवरती. आता मात्र चांगला असे कमबॅक करतायत सातेर संघाचे खेळाडू.
गौरवाच्या स्वरूपात मोठा धक्का बसतोय, त्याची जागा घेण्यात येत होती मात्र मन्नू चांगली अशी गोलंदाजी करतोय रोहन आपल्या संघासाठी. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद करतोय. संघाची धावसंख्या स्थिर राहते मात्र 24 धावा. आतापर्यंत 16 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे. फटका बसतोय दादा, मात्र इथे मात्र झेल घाळ करतोय जमिनीला. दुसरी संधी होती, चांगली अशी ट्राय केली होती दादाने, मात्र झेल सुटतोय. धावसंख्या अजूनही स्थिर होती ते मात्र 24 धावसंख्येवरती. अतिशय चांगली अशी गोलंदाजी करतोय शिवानंतर रोहन कुंभार. आतापर्यंत 3 चेंडू फेकतोय, 1 गडी बाद करतोय, 2 चेंडू निर्धाव फेकतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खराब अशी फलंदाजी म्हणता येईल. आता समीकरण राहते ते मात्र 14 चेंडू आणि 19 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय रोहन. चार चेंडूचा खेळ समाप्त होतोय, 1 गडी बाद होतोय या शतकामध्ये. चांगला फटका, या फटक्यावरती धाव मिळतात ते आतापर्यंत एका धावेवर समाधान मानतोय तो मात्र काका. संघाच्या धावसंख्येमध्ये 1ने बदल होते. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 25 धावा. आता मात्र 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. स्ट्राईकचा भार सांभाळतो तो मात्र काकाच्या बॅटमध्ये क्षमता आहे चेंडूला सीमारेषे पलीकडे पोहोचवण्याची. पाहायचं या चेंडूवरती काय करतोय. रनअपमध्ये कैसा चुकतोय तो रोहन. पुन्हा एकदा तयार होतोय तो मात्र काका. फटका फसतोय आणि 6 झेल टिपतोय. अतिशय चांगली अशी गोलंदाजी करतोय रोहन आपल्या संघासाठी. मोठा गडी बाद होतोय काकाच्या स्वरूपात. स्वामी कलेश्वर नेहरू संघाला बसलेला हा 5वा धक्का. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. चांगलं असं कमबॅक केले ते मात्र रोहन आणि शिवा जळवियाने. हे शतक मात्र चांगलं फेकतोय. या शतकामध्ये 1 धावा खर्च करतोय, 2 विकेट मिळवते तो रोहन आपल्या या गोलंदाजीवरती. अतिशय चांगली अशी गोलंदाजी. आता मात्र समीकरण राहते ते मात्र 12 चेंडू आणि 18 धावा. काका माघारी परततोय. काकाची जागा घेण्यात मात्र शुभम नेरुरकर. समीकरण राहते ते मात्र 12 चेंडू आणि 18 धावा. पाचवं शतक बॅटिंग पॉवर प्ले. निश्चितच 3 क्षेत्ररक्षक बाहेर राहतील. समीकरण राहते ते मात्र 12 चेंडू 18 धावा. या शतकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा इरादा असेल तो मन्नू याला साथ देतो तो मात्र शुभम. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे 5 शतक घेऊन देतो मात्र उमेश धन्नूर लेफ्ट हँडर बॉलर. पाहायचं आहे 12 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण राहतंय. कशा प्रकारे पार पडतायत. चांगला चेंडू, पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकतोय उमेश.
समीकरण बदलते 11 चेंडू 18 धावा. 11 चेंडू 18 धावा. चांगला फटका, मोठा फटका, फटका सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये 6 ने बदलतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 31 या धावसंख्येवरती. मोठा असा फटका निघतोय तो मात्र मन्नू याच्या बॅट मधून. चेंडूला भर काढून देतोय तो मात्र सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. आता मात्र 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकतोय. मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू जातोय मात्र निर्धाव. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. चांगली अशी गोलंदाजी करतोय, चांगला कमबॅक करतोय तो मात्र उमेश धन्नूर. चांगला फटका, चांगले असं क्षेत्ररक्षण करतोय मात्र आबा झळवी. एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या होती ते मात्र 32 धावा. आता मात्र 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. आता मात्र स्ट्राईकचा भार सांभाळतो मात्र शुभम नेरुरकर. चांगला चेंडू, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. आता मात्र 7 चेंडू आणि 11 धावा. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. चांगली अशी गोलंदाजी करतोय. फटका फसतोय. स्वतः मात्र उमेश झेल खाली येतोय. संघाला बसलेला हा 6वा धक्का 32 या धावसंख्येवरती. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. सहा चेंडू आणि 11 धावांची गरज. सहा चेंडू आणि 11 धावांची गरज. शेवटचं शतक. वैयक्तिक पहिलं संघातर्फे शेवटचं शतक घेऊन देतो मात्र आबा जळवी. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना आबा जळवी स्वतः येतोय गोलंदाजीसाठी. धावसंख्या होती ते मात्र 32 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. 6 विकेट. सहा चेंडू 11 धावा. स्ट्राईकचा बार सांभाळतो मात्र मन्नू कशा प्रकारे सामना करेल. आबायाच्या पहिल्या चेंडूचा पहिला चेंडू आबायाचा. फटका फसतोय, फटका फसतोय. झेल खाली मात्र स्वतः आबा आणि झेल मात्र जमिनीला घाळ करतोय. निश्चितच या झेल सुटल्यानंतर 2 धावा मिळत आहेत. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने बोलतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ते मात्र 34 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावांची गरज.
चांगला चेंडू होता. झेल मात्र टिपू शकत नाही आबा. पुढचा चेंडू आबाचा म्हणून याच्या अटी. चांगला चेंडू. चेंडू मात्र निर्धाव फेकतोय आबा. मोठा फटका मारण्यात जात चेंडू निर्धाव होतोय. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. रंगतदाराचा सामना होतोय. चांगलंसं कमबॅक करतायत गोलंदाज. 4 चेंडू आणि 9 धावा. पुढचा चेंडू आबायाचा म्हणून याच्यासाठी. चांगला फटका मात्र फसतोय. फटक्याखाली आहे तो मात्र उमेश धनूर. झेल टिपतोय. 7वा गडी बाद होतोय तो मात्र 34 धावसंख्येवरती. आता मात्र 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. सामना चांगला होतोय. त्रेचाळीस धावांची गरज असताना आतापर्यंत 34 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात होत आहेत. आता मात्र समीकरण राहते ते मात्र 3 चेंडू आणि 9 धावा. चांगला कमबॅक करतायत ते सातेरी स्पोर्ट्स सरमळ संघाचे गोलंदाज. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. फटका खराब. या चेंडूवरती मला वाटतं चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये एका धावासाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये एकीने बदलतोय. संघाची धावसंख्या होती मात्र 35 धावा. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. चेंडू खराब होता. मोठा फटका निश्चितच येऊ शकला असता. या चेंडूवरती मात्र 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. कंपल्सरी चेस असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. हा सामना कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. त्रेचाळीस धावांची गरज असताना आतापर्यंत धावसंख्या स्थिरावते 35 धावा. खराब असा चेंडू. नो चेंडू पंच घोषित करतायत. या चेंडूवरती फ्रीची संधी असेल ती मात्र प्रसाद जळवियाला. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे सामना हा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. हा सामना कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. फुलटाचा चेंडू निश्चितच हा चेंडू. आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. अजूनही फ्रीची संधी आहे ती प्रसाद जाऊ याच्याकडे. या चेंडूवरती मोठा फटका निश्चितच मारण्याची. दोन चेंडू आणि 4 धावांची गरज. आफ्रिकेचा चेंडू असेल निश्चितच.
मोठा फटका मारण्याचा इरादा असेल तो प्रसाद जळवी याचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नो चेंडू. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. काहीशी दुखापतीमुळे गोलंदाज बदलतोय. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. हा चेंडू निश्चितच फ्री हिटचा असेल. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावांची गरज. कंपल्सरी चेस सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. हा सामना कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू आणि आतापर्यंत 3 धावांची गरज आहे. रनआउटची संधी. गडी बाद होतोय. 8वा गडी बाद होतोय 40 धावसंख्येवरती. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. खरा बसका फटका खेळतोय प्रसाद. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. कंपल्सरी चेस सामना असेल. 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस सामना असेल. 1 चेंडू 3 धावा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. हा सामना कंपल्सरी चेस असेल. 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 3 धावा. चांगला कमबॅक करतोय तो मात्र बबलू. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना मात्र आता समीकरण राहत इथे मात्र 1 चेंडू 3 धावा पाहायचा आहे प्रसाद जळवे. चांगला फटका सीमारेषे पलीकडे जातो तो 7 धावांसाठी. मोठा असा फटका दिसतोय आणि सामना मात्र जिंकतोय तो मात्र स्वामी कलेश्वर नेहरू संघ. खराब असा शेवटचा चेंडू फेकतोय. या चेंडूवरती चांगला समाचार घेतोय तो मात्र प्रसाद जळवे.